नमस्कार. प्रथम FS न्यूज लाईव्ह शिरूरच्या माध्यमातून आपले मनपूर्वक स्वागत. शिरूरमध्ये शिवजयंती निमित्त शिरूर नगरपालिका शाळा क्रमांक 1 येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि आकर्षक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते बाल शिवाजींची घोड्यावरून काढण्यात आलेली भव्य मिरवणूक. शालेय परिसरात निघालेल्या या मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन आणि आरतीने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची उजळणी केली. या प्रसंगी नगराध्यक्षा ऐश्वर्याताई पाचरणे, उपनगराध्यक्ष माननीय मितेश गादिया, नगरसेविका संगीता मल्लाव, वर्षा कोळपकर, स्वप्नाली जामदार, आयशा सय्यद, स्वीटी शिंदे, सुनीता भुजबळ, सुनीता कुरुंदळे, सविता राजापुरे तसेच अमोल चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक साळवे मॅडम आणि लांघे सर यांनी केलं. सूत्रसंचालन प्रतिभा आहेर यांनी केले तर प्रास्ताविक संपदा राठोड यांनी मांडले. कार्यक्रमाचे नियोजन प्रमिला तळेकर आणि सचिन जाधव यांनी केलं. आभार प्रदर्शन सोनाली माळी यांनी केले. उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. ही बातमी आपण पाहत आहात FS न्यूज लाईव्ह वर. अशा स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. FS न्यूज लाईव्ह शिरूर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, स्वाभिमानाची आणि देशभक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी त्यांना फक्त केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना एक अनुभवातून ही शिकवण मिळावी, त्यासाठी आम्ही हा फेरीचं आयोजन केलेलं होतं. पालकांचा आम्हाला अतिशय उत्साहपूर्ण आणि सकारात्मक प्रतिसाद या उपक्रमासाठी मिळाला. सर्व पालकांनी या उपक्रमाचं खूप कौतुक केलं, शाळेचं अभिनंदन केलं आणि असे उपक्रम आम्ही अजून राबवावेत अशी अपेक्षासुद्धा त्यांनी आमच्याकडे केली. सर्वांगीण विकासासाठी आपला इतिहास आणि त्याची पारंपरिक सांस्कृतिक वारसा जपणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करतोय. आणि मी सर्वांना असं आवाहन करेल की सर्वांनी या शाळेच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य
रुजवण्यासाठी त्यांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं असं मी त्यांना आवाहन करेन.